ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, परभणी, नांदेडसह लातूर, जालना, बीड, सोलापुरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसर पाण्याखाली, दुतोंड्या मारुती बुडाला। गंगापूर धरणातून 10,998 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदाघाट परिसरातील नागरिकांची गैरसोय। जायकवाडी धरणातून विसर्ग वाढला, पैठण शहरातील सखल भागात पाणी येण्यास सुरुवात। गागाभट्ट परिसरासह पाटेगाव पूल पाण्याखाली, तर जुने कावसान रस्ता बंद। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जायकवाडी धरणाचे 27 दरवाजातून 2.25 लाख क्युसेकने पाण्याचा मोठा विसर्ग। अहिल्यानगरात अतिवृष्टीने सीना नदीला आला पूर, घरांमध्ये साचलं पाणी, त्यामुळे जनजीवन विस्कळीत, बाजारपेठा पाण्याखाली। शेवगावच्या देवटाकळी शिवारात पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू। साताऱ्याच्या शामगावात शेतात पाणी साचलं, पिकांचं नुकसान, सरकार आम्ही काय करायचं? सोयाबीन पिकाचं झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांचा आक्रोश। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याला पुराचा फटका, नागझरी गावचा संपर्क तुटला, परिसरातील अनेक भाग पाण्याखाली। NDRFसह आर्मीची एक तुकडी तैनात, आवश्यकता नसल्यास नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। 80 ते 90 रुपयात 1 गुंठा जमीन कशी नीट करायची? हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आष्टीच्या तहसीलदारांना हे निवेदन। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसानं नद्या इशारा पातळीवर, सूर्या नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। वाघोबा खिंड धबधब्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीचा आढावा। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे, पालघर, रायगडमधील अधिकाऱ्यांसोबत बैठक, सर्व यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्याही सूचना। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय, दररोज 5,000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवलं जाणार। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात पशुखाद्य वाटपास सुरुवात, शिंगोली गावात पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांनाही पाण्याचा वेढा, ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली, सतर्कतेचा इशारा। परभणीच्या पालम तालुक्यात 150 मिलीमीटर पाऊस, 9 एकर शेती पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, हेक्टरी 8,500 रुपये कसं परवडणार शेतकऱ्याचं? अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी, लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू, 50हून अधिक जण गंभीर जखमी। तामिळनाडूच्या करूरमध्ये ही दुर्घटना, विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत दिली जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।